नाही, वस्तुस्थिती आहे की येऊर निसर्गरम्य परिसर आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये ते येतो, परंतु संजय गांधी नॅशनल पार्क बरोबर त्या येऊरला काही खाजगी जमिनी पण आहे। आमचे सहकारी जितेंद्र रावड यांचा सुद्धा आलिशान बंगला त्याच येऊरमध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु काही खाजगी जमिनीवर काही लोक येतात आणि त्या ठिकाणी पब्स, हॉटेल, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत। प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते, परंतु त्या बंदीनंतर मात्र 2 ते 3 महिन्यात परत ते एरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरी काही ड्रग्स वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतो आणि फार मोठ्या प्रमाणात संजय गांधी नॅशनल पार्कमधील जी जनावरं वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी करतोच आहे, पुढेही ती रेटून धरतो। परंतु फक्त जितेंद्र रावडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका, पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौस्यामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो। नाही बघा, अभय कुणाचे नाही, कोणी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये गुंतलेला नाही आहे किंवा कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या तरी शक्तीचं त्याला पाठिंबा आहे असं काही नाही। छोटी छोटी मंडळी, हा ड्रग्सचा व्यापार करणारे, दारूचा व्यापार करणारे किंवा इतर काही गोष्टींचा व्यापार करणारे ती लोक त्यामध्ये जातात। पब्स आणि पब्स नाही आहेत परंतु ते ढाबे ह्या येऊर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ढाबे असलं आणि निसर्गरम्य वातावरण आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, तिकडे एंट्रीसुद्धा दिली जाते आणि त्यामुळे हे फोफावलेलं आहे। हे कुठेतरी थांबणं ही काळाची गरज आहे आणि ते थांबायला हवं। सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून मी पाठपुरावा करतोय, परंतु शेवटी बोंबाबोंब झाल्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात थांबलं जातं, मग परत ते फार जोरामध्ये सुरुवात होतं, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। तुम्ही या संदर्भात आवाज उचलणार आहात? मी गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्ष ह्या भागाचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या परिसरात ते येत असल्याकारणानं सातत्यानं मी आवाज उठवतो, पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे। आवाज फक्त विधिमंडळात उचलून नाही, स्थानिक लेवलला स्थानिक पोलिसांना किंवा स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात पाठपुरावा करून हे कुठेतरी सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपला पक्ष कुठला हा विसरून एकत्र येऊन हे थांबवणं गरजेचं आहे। नाहीतर निसर्गाचं अशाच पद्धतीनं जे वरदान आपल्याला मिळालेलं आहे ते वरदान लोकांच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी किंवा दारुड्यांच्या फायद्यासाठी असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो। त्यांचा थेट मुख्यमंत्र्यांवरती निशाणा आहे, कारण की ठाण्यातले अक्षय सर, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलडोजर बाबा असे बॅनर लावले होते कारण की पुण्यात कारवाई झाली होती, आता हेच बुलडोजर बाबा येऊरला सुद्धा कारवाई करतात। 100% ही कारवाई होणं गरजेचं आहे। फक्त बुलडोजर बाबांनी किंवा राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची आदेश दिलेले आहेत सर्व संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांना आणि प्रशासनाच्या प्रमुखांना, ते फक्त पर्टिक्युलर एका विभागामध्ये साठी नाही आहे। मीरा भाईंदर किंवा ठाणे किंवा नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली किंवा पुणे ह्याच ठिकाणी करू नका, तर राज्यातील ज्या ज्या ठिकाणी हे ड्रग माफिया ज्या ठिकाणी स्वतःचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं आहे, तर प्रत्येक ड्रग माफियाला नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि ती जनतेची मागणी आहे, सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे। ज्या पद्धतीने बुलडोजर ह्या ठिकाणी फिरवले गेले तशाच पद्धतीने बुलडोजर ज्या ज्या ठिकाणी ड्रग्सचे हे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी वापरावे असे आदेश त्यांनी दिलेले आणि निश्चितपणे तशा पद्धतीची कारवाई भविष्यामध्ये पण होईल। येऊरमध्ये सुद्धा होईल, कौसा मुंब्रामध्ये सुद्धा होईल, कळव्यामध्ये सुद्धा होईल, सगळीकडे ही कारवाई होणे गरजेचं आहे आणि त्यामुळे ते बुलडोजर बाबा काय थांबणार नाहीत। कोणी किती सांगितलं, कोणी किती त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही याची कल्पना मला आहे, कल्पना नव्हे खात्री आहे। सर, आज नवीन कायदे जे ते सुरू होतात, तुम्ही आमदार लोकप्रतिनिधी म्हणून या कायद्याकडे कसं बघता ते याचं स्वागत? केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की आतापर्यंत IPC अन्वये जो कायदा 30 जूनपर्यंत अस्तित्वात होता तो आता पिनल कोड किंवा IPC हा कायदा नष्ट होऊन न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून हा कायदा आजपासून अंमलात येणार आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार 3 गुन्हेसुद्धा ह्या कायद्यानुसार दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा कायदा का केलेला आहे
की महिलांवर वाढते अत्याचार, मुलांवर आणि लहान मुलींवर वाढलेले अत्याचार आणि प्रामुख्याने 420 जो जुना कलम होता फसवणुकीचं, त्याचं रूपांतर आता माझ्या अंदाजाने 368 ह्या कलमामध्ये केलेलं आहे. त्यामुळे हे जे कलम बदललेले आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य भारतातील जनतेला व्हावा, त्यामुळे हा कायदा केलेला आणि ह्या कायद्याचं स्वागत भारतातील सर्व जनतेने केलेलं आहे. नहीं, धमाके तर आता तुम्ही बघता 2 वर्षापासून धमाके के ऊपर धमाके चल रहे हैं. त्यामुळे धर्मवीर फक्त मराठी भाषेमध्ये नाही, ज्या हिंदी भाषिकांना कळलं नाही त्या हिंदी भाषेमध्ये सुद्धा धर्मवीर 2चं प्रकाशन 9 ऑगस्टला होणार आहे. आणि तुम्हाला ठाण्याचा इतिहास आहे, ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सगळ्या नेत्यांना निर्माण केलेलं आहे. कार्यकर्त्यातून नेता कसा होतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. तुम्हालाही कल्पना आहे की आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीला 2 वर्ष आजच पूर्ण होत आहे. त्यांचं मी मनापासून आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. की एक चित्रपट आम्ही काही वर्षापूर्वी बघितलेला, नायक नावाचा चित्रपट होता अनिल कपूरचा. त्या नायक चित्रपटामध्ये 24 तासामध्ये तो नायक जो अभिनेता असतो तो नेता होतो आणि ज्या पद्धतीने लोकांचं काम तो करतो 24 तासामध्ये, तशाच पद्धतीची भूमिका आदरणीय मुख्यमंत्र्यांनी 24 तासामध्ये नाही पण 24 महिन्यामध्ये मात्र करून दाखवलेली. आणि सर्वसामान्य जनतेला, तो शेतकरी असू द्या, तो कष्टकरी असू द्या, महिला असू द्या, शालेय विद्यार्थी असू द्या, महाविद्यालयीन विद्यार्थी असू द्या, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सरकारनं घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला काही गोष्टी अजून कळतील त्या खरंच धमाकेदार असतील. त्यामुळे चित्रपट कधी प्रकाशित होतो याचे तुम्ही वाट पहा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.